जिसने लाखों को तारा। इस महामंत्र का जाप करो, भवजल से मिले किनारा। नमो हरिहरताणं, नमो सिद्धाणं, नमो आयत्याणं, नमो अवधारणं, नमो लोये सर्वसाहुणं। ईशो पंचमुखारो सर्वपावपणासनं, मंगलानंते सर्वेशी वर्णमहमयी मंगलम्। प्रत्येक प्रसंग, प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक नातं निमित्त मात्र होते. या नाटकाच्या माध्यमातून आज आपण यात्रा करणार आहोत एक अद्भुत जीवन चरित्राची. ते अद्भुत व्यक्तिमत्व म्हणजे परमपूज्य 108 मुनी श्री विद्यासागरजी महाराज. अहो, ऐकलत का? काय ग? काय झालं? आनंदाची बातमी आहे. आपल्या घरी नवीन पाहुणा येणार आहे. काय सांगतेस? मला ऐकून खूप आनंद झाला आहे. इथून पुढे तुला काय हवं असेल तर मला सांग. अहो, मला पेढे खायची खूप इच्छा झाली आहे. गोड खायची इच्छा होत आहे म्हणजे आपल्याला पहिला मुलगाच होणार हो. अहो, मला ना रोज स्वप्न पडतात व स्वप्नात आपण घरी चौका लावला आहे. महाराज माताजी आपल्या घरी आहारासाठी आले आहेत असे दिसत आहे. हे तर खूप चांगले स्वप्न आहे. आपला मुलगा नक्कीच खूप मोठा होणार व आपले नाव लौकिक करणार. हे घे पेढे खा. इथे बॉक्स आणून ठेवले आहे. हवे तेवढे खा आणि संपल्यावर सांग आणि आणून देतो. पहिल्या 3 महिन्यामध्येच उज्ज्वलाताईंनी खरोखरच घरी चौका लावून माताजींना आहार देत होत्या. वंदानी माताजी, वंदानी माताजी, वंदानी माताजी. गुरु माँ के चरणों में जो भी आता है, गुरु माँ के चरणों में जो भी आता है, एक एक गुरु माँ के मुख को हम चैन आता है, एक एक गुरु माँ के मुख को हम चैन आता है। भक्त तेरी कृपा से सब पा जाता है, भक्त तेरी कृपा से सब पा जाता है। एक एक गुरु माँ के मुख को हम चैन आता है, एक एक गुरु माँ के मुख को हम चैन आता है। अहो, आसावरी ताई, कांचन ताई, रंजना ताई, कधी आला? या ना. अहो वहिनी, असं मुलींच्या मध्ये बोलत बसण्यापेक्षा धर्माची पुस्तकं वाचा, म्हणजे होणाऱ्या बाळावर चांगले संस्कार होतील. हो ताई, आजपासून मी नक्कीच धर्माची पुस्तकं वाचेन. वहिनी, आता 7वा महिना चालू आहे. आपण डोहाळे जेवणाचा कार्यक्रम करूया का? हो, करूया ना. चला ग सखीनो, चला ग जाऊया, चला ग सखीनो, चला ग जाऊया, भाग्यवान मातेची सेवा करूया, तीर्थंकर मातेची सेवा करूया. चला ग सखीनो, चला ग जाऊया, चला ग सखीनो, चला ग जाऊया, तीर्थंकर मातेची सेवा करूया, तीर्थंकर मातेची सेवा करूया. भाग्यवान मातेला बरदारी साडी, भाग्यवान मातेला बरदारी साडी, रत्नाजडित आणि सुवर्ण काडी, रत्नाजडित आणि सुवर्ण काडी. भक्ती भावनी तिला नेसूया, भक्ती भावनी तिला नेसूया, तीर्थंकर
उज्ज्वला यांची प्रसूती झाली. गोंडस छान गोरे गुटगुटीत एक बाळ जन्माला आले. लगेच सासरी निरोप देण्यात आला. त्यांच्या पतिदेवांना खूप आनंद झाला. पुत्ररत्नाची प्राप्ती झाली होती ना. सगळीकडे आनंदी आनंद झाला होता. अशाचा कार्यक्रम चालू आहे. तिन्ही आत्या मिळून नाव ठेवत आहेत. नाव ठेवण्याचा कार्यक्रम चालू आहे. वृषभनाथांना घ्या, अजितनाथांना द्या, संभवनाथांना घ्या, चंद्रप्रभूंना द्या, विमलनाथांना घ्या, अनंतनाथांना द्या, धर्मनाथांना घ्या, शांतीनाथांना द्या, पार्श्वनाथांना घ्या, महावीरांना द्या, अमोल कुर्र, राहुल कुर्र. हलके हलके जोजना बाळाचा पाळणा, हलके हलके जोजना बाळाचा पाळणा, पाळण्याच्या मधोमध फिरतो खेळणा, हलके हलके जोजवा. सजली ग मऊ मऊ मखमालीची शय्या, सजली ग मऊ मऊ मखमालीची शय्या, निजली ग बाळाची गोरी गोरी काया, निजली ग बाळाची गोरी गोरी काया. बाळ रुपडे देवाचे भुलविते लोचना, हलके हलके जोजला बाळाचा पाळणा, पाळण्याच्या मधोमध फिरतो खेळणा, हलके हलके जोजवा जोजवा जोजवा. बाळाचे नाव राहुल ठेवण्यात आले. बाळ राहुल हळूहळू मोठे होऊ लागले. आई वडील त्यांची खूप काळजी घेत होते. आई वडील मिळून खेळवत होते. ते आपण दृश्य पाहूया. तुझे सूरज कहूँ या चंदा, तुझे दीप कहूँ या तारा, मेरा नाम मेरा रोशन, मैं मेरा राज दुलारा. तुझे सूरज कहूँ या चंदा, तुझे दीप कहूँ या तारा, मेरा नाम करेगा रोशन, जग में मेरा राज दुलारा. मैं तब से तरस रहा था, मेरे आंगन में कोई खेले, नन्ही सी हंसी के बदले मेरी सारी दुनिया ले ले. तेरे संग झूल रहा है मेरी बाहों में जग सारा, मेरा नाम करेगा रोशन, जग में मेरा राज दुलारा. तुझे सूरज कहूँ या चंदा, तुझे दीप कहूँ या तारा, मेरा नाम करेगा रोशन, जग में मेरा राज दुलारा. राहुल भैया जसजसे मोठे होऊ लागले तस तसे ते आपल्या मित्रांच्या बरोबर खेळ खेळू लागले. गोट्या खेळणे, पतंग उडविणे, लपाछपी खेळणे, क्रिकेट खेळणे हे खेळ ते आपल्या मित्रांच्या सोबत आवडीने खेळत होते. ते दृश्य आता आपण पाहूया. आपण गोट्या खेळूया. गोंटे शीतल, चला गोट्या खेळूया. राहुल ये गोट्या खेळायला. चला चला सगळ्या मिळून गोट्या खेळूया. चला चला. माझी पण गोटी लागली. माझी पण गोटी लागली. माझी पण गोटी लागली. अरे माझ्या सगळ्या गोट्या गेल्या. अरे राहुल ये आपण पतंग उडवूया. चल चल अविनाश आलोच. आपण पतंग उडवूया. अविनाश हा बघ माझा
करूया आणि आता आपण लपाछपी खेळू. मी डाव घेतो, सगळे लपा. 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90, 100. मी आलो. शीतल स्टॉप. गोमटेश स्टॉप. अरे राहुलने मला धप्पा घातले. परत मी डाव घेतो. जसं गोट्या पतंग लपाछपी खेळ खेळत होते तसे राहुलजी व त्यांचे मित्र क्रिकेट आवडीने खेळत होते. त्यांची क्रिकेटची एक टीम होती. डायमंड क्लब डायमंड डिग्रस ही त्यांची फेमस टीम होती. या टीमच्या माध्यमातून राहुलजी व त्यांचे मित्र भारतभर क्रिकेट खेळ खेळून आले आहेत. राहुलजींना लहान बहीण आहे. त्यांचे नाव वर्षा आहे. वर्षाताई या वडील अशोकजी यांच्या खूप लाडक्या होत्या व उज्ज्वलाताई या राहुल भैयांचे खूप लाड करायचे. पण त्यांचे चुकले की ते शिक्षाही करायचे. असेच एकदा राहुलजी व वर्षाताई भांडत होते. हे दृश्य आपण आता पाहूया. ए दादा, तू आज आईशी खोटं बोललास. मी नाही वर्षा, तूच खोटं बोललीस. तुम्हाला सांगितले ना खोटं बोलायचे नाही. तुम्हाला काहीतरी शिक्षाच करायला हवी. थांबा, दोघांनाही चटका देते म्हणजे परत तुम्ही खोटं बोलणार नाही. म्हणतात ना, योग्य त्यावेळी योग्य ती शिक्षा व्हायलाच हवी म्हणजे मुलांच्यावर चांगले संस्कार होतात. राहुलजी हे इंग्रजी शब्दांच्या भेंड्या राज्यस्तरीय पर्यंत स्पर्धा करून आले. पहिल्या वर्षी सेमी फायनल मधून बाहेर पडले, पण दुसऱ्या वर्षी परत जिद्दीनं कसोटीनं त्याच इंग्रजी शब्दांच्या भेंड्यामध्ये सहभागी झाले आणि त्यामध्ये त्यांनी प्रथम क्रमांक पटकाविला. यावरून राहुल भैयांचे अलौकिक बुद्धिमत्ता व चातुर्य दिसून येते. त्याचाच एक छोटासा प्रसंग. राहुलजी आणि त्यांचे प्रतिस्पर्धी इंग्रजी शब्दांच्या भेंड्या खेळत आहेत. ए डबल टी एल ई ऍपल. ई ई ए टी ई टी टी एन एल एन एन ई टी नेट टी टी ए एम पी एल ई टेम्पल. ई ई एल ई पी एच ए एन टी 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 आय जी ई आर टायगर. आर आर ओ एस ई रोज. ई ई एच ए एम पी एल ई एक्झाम्पल. ई ई ए आर इयर. आर आर आय एन जी रिंग. जी जी ओ ए टी गोट. टी टी ए डबल एल टॉल. एल एल ओ एन ई लॉन्ग. जी जी आर ए पी ई एस ग्रेप्स. यस एस आय एक्स 6 एक्स एच आर ए वाय एक्सलेंट. वाय वाय ई एस यस 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 ई व्ही ई एन टी वाय. यस आय एक्स 76 एक्स एक्स एम ए एस टी आय डबल ई एक्समस टी. ई ई आय जी एस टी वाय. यस आय एक्स 86 एक्स एक्स एक्स. टिक 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 1 टिक 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 2 एक्स टिक 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 3. आम्ही जिंकलो. यानंतर थोड्या दिवसांनी राहुलजी वारणानगर येथे नोकरी करत होते. नोकरी करत असताना दिग्रस गावात नवीन मित्र तयार झाले. त्यातील एक खास मित्र म्हणजे जिनेंद्र चौगुले, ज्यांच्यामुळे राहुलजींना धर्माची रुची निर्माण झाली. त्यातला एक छोटासा प्रसंग. अरे राहुल, बाहुबलीला 10 दिवसांचे शिबिर आहे. आपण सगळे जाऊया का? मला काय शिबिराची धर्माची आवड नाही. मी येणार नाही. असू दे रे, आमच्यासाठी तू शिबिराला ये. आम्ही तुला घेऊनच जाणार आहोत.
मी फक्त तुमच्या मैत्रीकतर शिबिरला येतो. उद्या सकाळी शिबिराला जायचंच आहे. यानंतर राहुल भैया व त्यांचे मित्र बाहुबली शिबिरसाठी आले. धर्माची रुची नसल्यामुळे त्यांना कधी एकदा शिबिर संपेल आणि घराकडे जाईल असं वाटत होतं. शिबिरचा 9वा दिवस होता म्हणून राहुलजी बॅग आवरावरी करत बॅग भरत होते. तेवढ्यात त्यांच्या कानावर गुरूंचे शब्द आले. प्रत्येक आई वडिलांनी जर असा विचार केला की माझा मुलगा एकटा आहे तर मग समाजासाठी कोण? हे ऐकल्यावर राहुल भैयांच्या जीवनाचा कायापालटच झाला. गुरूंचे शब्द माझ्या कानावर आले व मनात भाव आले. मी सुद्धा एकटा आहे. समाज मोठा आहे. समाजाला काहीतरी देणे हे आपलं कर्तव्य आहे. म्हणून मी एक संकल्प केला की माझ्या जीवनामध्ये मी बाल ब्रह्मचारी होणार आणि दिगंबर दीक्षा घेणार. त्यासाठी आम्ही सर्व मित्र लगेच नेजला गेलो. तिथे गेल्यावर नावीला केस कापण्यासाठी सांगितलो, पण त्या दिवशी अमावस्या होती. त्यांनी केस कापण्यास नकार दिला. त्यावेळी आम्ही सगळे त्याला जास्तीचे 500 रुपये देऊन केस कापून शेंडी ठेवली व ब्रह्मचारी व्हायचे ठरवले. आम्ही शिबिर झाल्यावर गावात परत आलो आणि योगायोगाने 2008 साली आचार्य श्री शीतलसागरजी महाराज यांचा चातुर्मास होता. मंदिरामध्ये महाराजींचा मंगल प्रवेश झाला व महाराजींनी प्रवचन दिले. प्रवचनात सांगितले की या गावामध्ये मी मोठमोठी रॅली, प्रभावना, मिरवणूक हे काढण्यासाठी आलो नाही, तर या गावात येण्याचा माझा उद्देश काय असेल, तर या गावातून मला कलश तयार करून न्यायचा आहे आणि त्यासाठी डिग्रस गावात मी आलो आहे. आणि त्याच वेळी माझ्या मनात भाव झाले की तो कलश मी का बनवू शकत नाही. आणि त्यावेळीच मी ठरवलो मी ब्रह्मचर्य व्रत धारण करून दीक्षा घेणार आणि मी 6 नोव्हेंबर 2008 रोजी ब्रह्मचर्य व्रत घेतलं. ब्रह्मचर्य असताना डेंग्यू व निमोनिया झाला आणि मी ज्या दवाखान्यात ॲडमिट होतो तेथे कोथळीचे 7वे प्रतिमाधारी वसंतदादाही ॲडमिट होते. मी त्यांना विचारलो, मी सारखा आजारी पडतो, त्याला औषध काय? त्यावेळी वसंतदादा स्मित हास्य करत म्हणाले, दीक्षा घेणे. दीक्षा घेणे हा सगळ्या आजारावरचा रामबाण उपाय आहे. परत आणि मनात इतके भाव झाले की काही होऊ दे, आता आपण दीक्षा घ्यायचीच. म्हणून मी आचार्य परमपूज्य 108 सन्मतीसागर महाराज यांच्याकडे गेलो. त्यावेळी महाराजांचं वास्तव्य सांगलीत जैन बोर्डिंगमध्ये होतं. त्यावेळी मी आचार्यश्रींच्या समोर जाऊन आचार्यश्रींना नमस्कार करून आचार्यश्रींना म्हणालो, मला दीक्षा देऊन तुम्ही उपकृत करावे अशी भावना व्यक्त केली. त्याच वेळी तिथं उपस्थित असणारे कारदगाचे भालू भैया, समडोळीचे दादासो पाटील भैया यांनीही अशीच भावना आचार्यश्रींच्या पुढे व्यक्त केली आणि वैराग्य भावनेचा त्रिवेणी संगम झाला. तदनंतर तिघांनाही ऐलक दीक्षा देण्याचं ठरलं. राहुल भैयांना ऐलक दीक्षा द्यायचे ठरल्यावर ऐलक दीक्षा आधी केशलोच, मेहंदी, हळदी, गोदभराई कार्यक्रम घेण्यात आले. त्याचा छोटासा प्रसंग पाहूया. एक दिन दीक्षा लूंगा मन में ये भाव, एक दिन रख दूंगा मैं संयम पद के पाँव. एक दिन दीक्षा लूंगा मन में ये भाव, एक दिन रख दूंगा मैं संयम पद के पाँव.
आज एक दिन दीक्षा लूंगा मन में ये भाव, एक दिन रख दूंगा मैं संयम पद के पांव, संयम लेना संयम, संयम लेना संयम। संसारी बनकर भव भव पाप ही ओढ़े, हिंसाचार पापाचार से कर्म ही जोड़े। संसारी बनकर भव भव पाप ही ओढ़े, हिंसाचार पापाचार से कर्म ही जोड़े। पुण्य धन नित खोया, बस दुखों को बोया, हर एक गति में खाए कर्मों से कोड़े। सुनते ही जिनवाणी आत्म ये जागी, भाजल के दल दल में देखी संयम नाद। एक दिन दीक्षा लूंगा मन में ये भाव, एक दिन रख दूंगा मैं संयम पद के पांव, संयम लेना संयम, संयम लेना संयम। वर्षा है हर एक राजलोक मैंने, भोगा हर परमाणु हर एक पुद्गल मैंने। स्पर्शा है हर एक राजलोक मैंने, भोगा हर परमाणु हर एक पुद्गल मैंने। आसक्ति विषयों की ये तृष्णा इंद्रियों की, त्यागनी है नश्वर चाहत खाना है मैंने। शाश्वत सुख पर मेरा पूरा है अधिकार, पाना है अब मुझको अपना मूल स्वभाव। एक दिन दीक्षा लूंगा मन में ये भाव, एक दिन रख दूंगा मैं संयम पद के पांव, संयम लेना संयम। गुरु शांतमूर्ती वात्सल्य रत्नाकर परमपूज्य 108 सन्मती सागरजी महाराज यांचेकडून ब्रह्मचारी राहुल भैयांना ऐलक दीक्षा 2 एप्रिल 2010 रोजी देण्यात आली व परमपूज्य 105 कलश सागर नाव ठेवण्यात आले। दीक्षा घेतल्यानंतर पहिला चातुर्मास इनामधामणी येथे झाला, दुसरा चातुर्मास समडोळ येथे झाला, तिसरा चातुर्मास खुपरी येथे झाला। ऐलक अवस्थेत असताना त्यांनी पाठशाळेतील मुलांसाठी भव्य अशा राज्यस्तरीय स्पर्धा घेण्यास प्रारंभ केला, अनेक प्रकारचे विधान घालायला चालू केले। पण कर्माचा घालाच म्हणावा लागेल। कलश सागर महाराजांच्या कर्माचा उदय झाला आणि ऐलक अवस्थेतून ब्रह्मचारी अवस्थेत यावे लागले। पण ब्रह्मचारी अवस्थेत आल्यानंतर त्यांनी साधना करायची सोडली नाही, तर इंदोर व नागपूरच्या चातुर्मासात आचार्य विशुद्ध सागर महाराज यांचेकडून धर्मज्ञान संपादन केले। सवनेदी गुरुकुलात संचालक म्हणून काम करत होते। त्यावेळी पण गुरुकुलात खूप साधना केली व भगवंतापुढे संकल्प केला की जोपर्यंत दिगंबर मुनी दीक्षा होणार नाही तोपर्यंत छत्रीचा त्याग करणार, आणि आजपर्यंत त्यांचा छत्रीचा त्याग कायम आहे। ज्या ज्यावेळी माझ्यावर दुःखाचे विकल्पाचे प्रसंग आले त्यावेळी मी तीर्थयात्रा काढली आणि त्यामुळेच मला मोक्ष मार्गावर आरूढ होण्यास या तीर्थयात्रेचीच खूप मोठी मदत झाली। आचार्य चंद्रप्रभू महाराज श्रवण बेळगोळला विहार करत होते। त्यांच्या सांगण्यावरून कलशभैया पण श्रवण बेळगोळला गेले। तिथे त्यांची दिगंबर दीक्षा झाली। त्यासाठी पहिले 8 दिवस विधान ठेवले होते। त्यानंतर मेहंदी, हळद, केशटोच हे कार्यक्रम घेण्यात आले। केशटोच करत असताना त्यांचे भाव अतिशय शांत व संयमी होते। म्हणूनच म्हणावंसं वाटतं, संयम
अहो संयम तर किती, अखेरच्या श्वासापर्यंत त्याग तर किती, घरादाराचा नाही तर सख्या सोबत्यांचाही. तपश्चरण तर किती, मानव गतीतून मोक्ष कल्याणाकडे जाण्या इतके. व त्यामुळेच आचार्य श्री चंद्रप्रभू महाराजांच्या मुखातून उद्गार आले, एकतर पट्ट्या पैलवान जिंकला. त्यानंतर खूप मोठी अशी मिरवणूक काढण्यात आली. त्याचं एक छोटस दृश्य आपण पाहूया. जी दीक्षा होणार आहे ती दिगंबर दीक्षा होणार आहे, पण आपल्याला नाटकामध्ये दिगंबर दीक्षा दाखवता येत नाही म्हणून आम्ही म्हणजे आयलकच दाखवणार आहे. पण खरं तर या ठिकाणी महाराजांची दिगंबर दीक्षा झालेली आहे. दीक्षा दिवसी आया धुनक दिन, खुशियाँ ये लाया धुनक दिन. दीक्षा दिवस अवसर आया, पूरे जग में खुशियाँ मनाते चले और मंगल गीतों को गाते चले. गुरुवरिया के आशीष चले, उनके चरणों में शीश नवे. दीक्षा दिवस अवसर आया, दीक्षा दिवस अवसर आया. धर्म की सत्य सुकर्मों की राह ये हमको दिखाती है. निर्मल ये भावों से शुद्ध विचारों से जीवन को जीना सिखाती है.
कर्मों की राह ये हमको दिखाती है, निर्मल ये भावों से शुद्ध विचारों से जीवन वो जीना सिखाती है। वो संयम जीवन की रीति बने, वो जप और तपस्या की राह चले, वो सुख दुख में संभव रहे, वो प्रभु भक्ति में सम्मिलित रहे। दीक्षा दिवस अवसर आया, दीक्षा दिवस अवसर आया। जुलै 2016 रोजी श्रवणबेळगोळ येथे श्री 108 आचार्य चंद्रप्रभ सागरजी महाराज यांचेकडून दिगंबर दीक्षा झाली। त्यावेळी त्यांचे नाव परमपूज्य 108 मुनिश्री विदेह सागर ठेवण्यात आले। दिगंबर दीक्षा घेतल्यानंतर त्यांनी खूप धर्म प्रभावना केली। त्यांचा 2016 व 2017चा चातुर्मास श्रवणबेळगोळ येथे झाला। 2018चा चातुर्मास कवटेसार नगरी, 2019चा चातुर्मास कसबे डिग्रज नगरी, 2020चा चातुर्मास सतनाया नगरी, 2021चा चातुर्मास कवटे पिराण येथे, 2022चा चातुर्मास भेंडवडे नगरी, 2023चा चातुर्मास वाळवा येथे झाला आणि आत्ताचा 2024 चातुर्मास किनी या नगरीत, या धर्म नगरीत सानंद संपन्न होत आहे। सर्व चातुर्मासामध्ये त्यांनी खूप धर्म प्रभावना केली आहे। जैन धर्म टिकावा म्हणून त्यांनी अथक प्रयत्न करत आहेत। आचार्य श्री सन्मती सागर गुरूंच्या प्रती ऋण भक्ती म्हणून त्यांच्या पुण्यतिथी निमित्त धर्म प्रभावना व्हावी, जैन धर्माचे महत्व मुलांना कळावे व मिथ्यात्व सोडून जैन धर्माकडे मुलांनी वळावे, यासाठी लहान मुलांच्यावर धार्मिक संस्कार करणे गरजेचे आहे। म्हणूनच त्यांनी पाठशाळेला प्रोत्साहन दिले आणि महाराजांच्या पुण्यतिथी निमित्त आपल्या जैन पाठशाळेच्या मुलांना व्यासपीठ मिळवून दिले। त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून भव्य अशा राज्यस्तरीय स्पर्धा घेण्यास चालू केले। त्यामध्ये वक्तृत्व स्पर्धा, हास्य सम्राट स्पर्धा, गीत गायन स्पर्धा, नाटक स्पर्धा, धार्मिक नृत्य स्पर्धा घेऊन मुलांना भरघोस अशी बक्षिसे देतात आणि त्यांचे कौतुक करतात। म्हणूनच मला म्हणावेसे वाटते, पाठशाळा हो विदेह दास हो, पाठशाळा हो विदेह दास हो। म्हणूनच पाठशाळा गुरु पाठशाळा प्रणेता बाल ब्रह्मचारी विदेह सागर महाराज, बाल ब्रह्मचारी विदेह सागर महाराज। परमपूज्य विदेह सागर महाराज यांनी पाठशाळेतील मुलांसाठी स्पर्धा, इनाम धामणी, समडोळी, हुपरी, कोथळी, इस्लामपूर, कवटेसार, कसबे डिग्रज, सतना, कवटे पिराण, भेंडवडे, वाळवा येथे घेतले आहे आणि आता किनी या धर्मनगरी या स्पर्धा चालू आहे। त्याचबरोबर श्री शांतीनाथ विधान महोत्सव, श्री पार्श्वनाथ विधान महोत्सव, श्री सम्मेश शिखरजी विधान महोत्सव, श्री कलिकुंड पार्श्वनाथ विधान, श्री सिद्ध चक्र आराधना महोत्सव, श्री कल्याण मंदिर विधान महोत्सव, श्री सर्वदोष प्रायश्चित्त विधान, कल्पद्रुम विधान महोत्सव, 64 रुद्री विधान, श्री श्रुतस्कंद विधान, आचार्य 36 विधान, श्री मुनिसुरवत नाथ विधान, श्री बाहुबली विधान, श्री भक्तांबर विधान, पंचपरमेष्ठी विधान, आचार्य शांती सागरजी विधान, आचार्य विद्यासागरजी विधान असे अनेक विधान धार्मिक वातावरणात करून जनमानसात नवचैतन्य निर्माण करण्याचे उत्कृष्ट असे अलौकिक कार्य करत आहेत। तसेच पंचकल्याण महामहोत्सव करत आहेत। सन्मती धर्मसंस्कार शिबिराच्या माध्यमातून तरुण मुले मुली संस्कार संपन्न व्हावे व जैन धर्म टिकावा यासाठी अथक प्रयत्न करत आहेत। सर्व भक्तांशी प्रेमाने मायेने वागणे, प्रत्येक व्यक्तीला आशीर्वाद देणे, सर्वांची आईप्रमाणे काळजी घेणे, चांगला सल्ला देणे हे कार्य अतिशय आनंदाने करतात। परमपूज्य 108 मुनिश्री विदेह सागर महाराज म्हणजे एक संस्काराचे दीपस्तंभ आहेत। माणुसकी हीच धर्माची शिकवण आहे। परस्परांमध्ये सहकार्य ठेवावे,
प्रेमळ वातावरण ठेवावे अशी शिकवण देतात. तरुण मुले व्यसनापासून दूर राहावेत यासाठी व्यसनमुक्तीचा संस्कार समाजाला देतात. अशा परमपूज्य 108 बाल ब्रह्मचारी विद्यासागर महाराज हे या सर्व कार्यासाठी चंदनासारखे झिजत आहेत. मेणबत्ती सारखं आपलं जीवन समर्पित करत आहेत. उदबत्ती सारखे सर्वांसाठी जळत आहेत. अशा या विद्यासागर महाराज यांचे जीवन म्हणजे सिंधू सागर आहे. त्यापैकी काही बिंदू देण्याचा हा प्रयत्न सुसंस्कार पाठशाळा कवटेसारने केला आहे. यानंतर पाठशाळेचे सर्व नमोस्तु महाराजी. आम्ही निवेदन करत आहे की आम्हाला धर्माचं उपदेशन कृतकृत करावे. नमोस्तु महाराजी. सर्वांनी डोक्यावर विनय छत्र घ्या. ओम नमः सिद्धेभ्यः. ओम नमः सिद्धेभ्यः. ओम नमः सिद्धेभ्यः. पूजाति पूजयतिभिः सुवन्द्यं संसार गंभीर समुद्र सेतुं ध्याने कनिष्ठं गरिमा गरिष्ठम् आचार्यवर्यं प्रणमामि नित्यं. श्रीशान्तिसागरं प्रणमामि नित्यं. श्रीविद्यासागरं प्रणमामि नित्यं. श्रीसन्मतिसागरं प्रणमामि नित्यं. जय बोलो 24 भगवान की. देवादिदेव श्री 1008 आदिनाथ भगवान की. सिद्धांत शास्त्र की. 20वीं सदी के प्रथमाचार्य चारित्र चक्रवर्ती समाधि सम्राट गुरुराम गुरु आचार्य शांति सागर जी महाराज की. संत शिरोमणी आचार्य भगवान गुरुवर विद्यासागर जी महाराज की. शांतमूर्ती वात्सल्य रत्नाकर आचार्य गुरुवर श्री सन्मति सागर जी महाराज की. आचार्य श्री समय सागर जी महाराज की. अहिंसामय विश्व धर्म की. जय बोलो परम पूज्य 108 आचार्य श्री विद्यासागर मुनी महाराज की. भव्य जीवो, वेगवेगळ्या मार्गातून आपण सुखाचा मार्ग शोधत असतो आणि सुखाचा मार्ग शोधत असताना आचार्य भगवंतांनी असा एक मार्ग सांगितलेला आहे आणि तो मार्ग तुम्हाला लवकरात लवकर सुखाच्या मार्गाकडे घेऊन जातो. सुखाची अनुभूती लवकरात लवकर व जागेवर होऊ शकते असा एक मार्ग आचार्य भगवंतांनी सांगितलाय. आणि तो मार्ग कोणता असेल तर आचार्य भगवान वीरसेन स्वामीजी हे धौलादी ग्रंथामध्ये सांगतात. निदत्ती निकाचित नावाचं एक कर्म आहे. अन्य क्षेत्रे कृतं पापं धर्मक्षेत्रे विनश्यति. धर्मक्षेत्रे कृतं पापं वज्रलेपे भविष्यति. म्हणजे काय? अन्य क्षेत्रामध्ये जे केलेलं पाप आहे ते फेडण्यासाठी आपण कुठे येतोय? धर्म क्षेत्रामध्ये येतोय, मंदिरामध्ये येतोय. आणि मंदिरामध्ये येऊन जर पाप केलं तर ते आमच्या आत्म्याला कशाप्रमाणे चिकटते माहित आहे काय? भगवंताच्या मूर्तीला वज्रलेप करतात की एकदा वज्रलेप केला की तो 100 वर्ष वज्रलेप जात नाही. तशी काही कर्म आहेत की ती एकदा आत्म्याला चिकटली तर ती निश्चित रूपाने लवकरात लवकर सहजासहजी
मोकळा मार्ग आहे. भगवंतांची भक्ती हे महिलाही करू शकतात आणि पुरुषही करू शकतात. म्हणून उद्यापासून सर्व पुरुषांनी भगवंतांचा अभिषेक करायचा आहे. महिला व पुरुष दोघांनीही भगवंतांची भक्ती करायची आहे. शेवटी एवढेच भाव करतो, मानव जीवन मिला है बेस्ट उसे मत जाने दो वेस्ट. मानव जीवन मिला है बेस्ट उसे मत जाने दो वेस्ट. पाप को दो रेस्ट अपने आप की कर दो टेस्ट. पाप को दो रेस्ट अपने आप की कर दो टेस्ट. तभी हम सबको मिलेगा मोक्ष का एवरेस्ट. तभी हम सबको मिलेगा मोक्ष का एवरेस्ट. अहिंसा मैं विश्व धर्म की जय. बोलो परम पूज्य 108 श्री विद्यासागर मुनी महाराज की. यानंतर आमच्या पाठशाळेच्या मुली विद्यासागरजी महाराज यांना अर्घ्य देतील.